आणि आता निवडणुकीचा रणसंग्राम बघूया टॉप 9 न्यूज मधून। ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत मुंबईचा वचननामा 4 जानेवारीला प्रकाशित होणार। 5 जानेवारीला पूर्व उपनगरात दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्रित सभा घेऊन प्रचाराला सुरुवात होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज पुणे दौरा। चिंचवडचे भाजप आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या शक्तीस्थळ या प्रेरणा केंद्राचं लोकार्पण करणार। गोरेगावात बंडखोर उमेदवाराची मनधरणी करण्यात भाजपला यश। अमित साटम यांच्याकडून अपक्ष उमेदवार संदीप जाधव यांची मनधरणी। संदीप जाधव आज उमेदवारी अर्ज मागे घेणार। संदीप जाधव प्रभाग क्रमांक 54 मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। छत्रपती संभाजीनगरमधील भाजप महिला कार्यकर्त्यांची नाराजी दूर। उमेदवारी न मिळाल्यामुळे दिव्या मराठेंनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं। अतुल सावे, भागवत कराड, किशोर शितोळे यांनी भेट घेत दिव्या मराठेंची नाराजी दूर केली। मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा पहिला दिवस। बंडखोरांना थोपवण्यासाठी राजकीय पक्षांची कसरत। अर्ज छाननीची प्रक्रिया काल पूर्ण। निवडणूक रिंगणातून माघार घेण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकरांच्या मुलीला पक्षाकडून उमेदवारी। लहानपणापासूनच मी राजकारणात सक्रिय, मला माझ्या विजयाची 100% खात्री। उमेदवारी मिळाल्यानंतर दीप्ती वायकरांची प्रतिक्रिया। नागपुरात नाराजांची समजूत करण्याचं भाजपसमोर मोठं आव्हान। अनेकांकडून पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी, तर 40 जणांनी पक्षाचा राजीनामा दिला। बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता 2 दिवस। नागपुरात माजी महापौर अर्चना डेहनकरांच्या घरीच भाजपमधील बंडखोरीचा परिणाम। प्रभाग क्रमांक 17 मध्ये काँग्रेसमधून आलेल्या मनोज साबळेंना उमेदवारी दिल्यामुळे भाजपच्या विनायक डेहनकरांकडून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल। त्यामुळे अर्चना डेहनकर नागपुरातच माहेरी जाऊन भाजपचा प्रचार करणार। अमरावतीमध्ये युवा स्वाभिमानच्या सचिन भेंडेंची उमेदवारी कायम। भाजप उमेदवार तुषार भारतीय यांनी नोंदवला होता आक्षेप। सचिन भेंडे महानगरपालिकेचे कंत्राटदार असल्याचा आक्षेप। लोकहिताच्या लढाईमध्ये जनतेचा विजय झाला, रवी राणांची प्रतिक्रिया।